नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा कुणाचा पेपर आहे उद्या AMV RTOचा पेपर आहे, त्या सगळ्यांना एक्झामसाठी मनापासून बेस्ट ऑफ लक. पेपर व्यवस्थित अटेम्प्ट करा. सगळा क्वेश्चन पेपर वाचून झालाच पाहिजे. असं नको व्हायला की शेवटचे क्वेश्चन सोपे होते आणि तुमचं वाचून नाही झाले. त्याच्यामुळे व्यवस्थित टाईम मॅनेजमेंटचं जे लेक्चर आहे आपलं ते नक्की फॉलो करा. ज्यांनी कुणी ते बघितलेलं नसेल त्यांना आणखीन एकदा इथं लिंक प्रोव्हाइड करेल, तर तिथून तुम्ही व्यवस्थित ते लेक्चर बघा आणि ते अप्लाय कराच. ओके, तुम्हाला चांगले मार्क पडतील, तुमचा पेपरसुद्धा चांगला अटेम्प्ट होईलच. आणि पेपर सॉल्व करत असताना कट ऑफचा आणि बाकीच्या गोष्टींचा अजिबात विचार करू नका. ओके, फोकस डिस्टर्ब होऊ देऊ नका. लाईफमध्ये तेच इम्पॉर्टंट आहे. आपलं एखाद्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेशन असेल तर आपण त्या गोष्टीमध्ये अचीव करणारच. ओके, मग ते एक्झाम असो किंवा बाकीच्या पण लाईफमधल्या गोष्टी, मात्र फोकस तुमचा डायवर्ट नाही झाला पाहिजे. फोकस जर डायवर्ट झाला तर गॅरंटी नाही, म्हणजे सांगूच शकत नाही आपण की एक्झामला तुम्ही भरपूर अभ्यास करून गेलाय मात्र कॉन्सन्ट्रेशन नाही आहे तर फेल्युअर हे येईलच. ओके, त्याच्यामुळं कॉन्सन्ट्रेशन कुठं लूज पडू देऊ नका. अभ्यास थोडा कमी झाला असेल चालेल, मात्र एक्झाम टाईममध्ये तुम्ही त्या सिच्युएशनचं भान ठेवा. ओके, आणि ही एक्झाम अशी आहे की सगळेच विद्यार्थी एका कन्फ्युजन स्टेजमध्ये आहेत की नेमकं काय क्वेश्चन येईल, ते लेटेस्ट ट्रेंड काय असतील आणि ऑल. मात्र जे हे कन्फ्युजनला ओव्हरकम करेल किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःचा एक अभ्यासाच्या स्ट्रॅटेजीला फॉलो करून पेपर सॉल्व करेल, त्याचं 100% सिलेक्शन होणारच. ओके, त्याच्यामुळं अशा बाकीच्या गोष्टींचा विचार बिलकुल करू नका. जेवढे येतात जास्त करून फोकस रिझनिंगवरती द्या. रिझनिंगचे सगळे क्वेश्चन बरोबर आलेच पाहिजेत या दृष्टीने पेपर अटेम्प्ट करा. ओके, आणि ज्यांना कुणाला पॉलिटी, हिस्ट्री, जॉग्राफी स्ट्रॉंग असेल त्यांनी तिथं पण तुमचं लक्ष देऊ शकता. ओके, तर व्यवस्थित पेपर अटेम्प्ट करा आणि एक्झाम झाल्यानंतर सुद्धा तुमचा अटेम्प्ट काय होता हा कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. ओके, तर पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या टीमकडून तुम्हा सर्वांना एक्झामसाठी ऑल दी बेस्ट. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.